नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत सोयाबीन टिक्की। आपल्याला सोयाबीन टिक्की बनवायची आहे। त्यासाठी आपण पावशेर सोयाबीन घेतलेले आहेत, मका पोहे घेतलेले आहेत, बटाटे, बेसन पीठ, काळी मिरी पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, लाल तिखट, गरम मसाला, लसूण, आलं, कोथिंबीर, तूप आणि गव्हाचं पीठ, तेल आणि मीठ। बघा आपली चूल पेटलेली आहे, चुलीवर कढई पण ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। सोयाबीन आपल्याला वाफवण्यासाठी पाणी टाकतोय। आता 3 तांबे आपण पाणी टाकून घेतले। पाणी गरम झालं की आपल्याला त्याच्यात सोयाबीन टाकून घ्यायचे। बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात आता आपण सोयाबीन टाकून घेऊ। सोयाबीन आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायची चुलीवर, लगेच उतरवून घ्यायचे। तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि हे सोयाबीन आपल्याला लगेच खाली उतरून घ्यायचे। तर चुलीवर आपण कुकर ठेवून घेऊया। कुकरमध्ये पाणी टाकूया। 1 तांबे पाणी टाकले आहे। पाणी टाकून झालेले लगेच बटाटे टाकून घेऊया। बटाटे टाकून कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्त नाही करायच्या आहे। जे आपण सोयाबीन टाकलेले होते ते चांगले वाफवून झालेले आहेत। आता ते आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया। काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते हाताच्या साहाय्याने चांगले पिळून घ्यायचे। वाफवलेले सोयाबीन आपण चाळणीमध्येच उपसलेले होते, पण ते पाहिजे तेवढं पाणी निघून नाही गेलेलं। अजून पाणी काढण्यासाठी आपण हातात सोयाबीन घेऊन असे पिळून घ्यायचे। हे पहा किती पाणी आहे। आपल्याला चांगले कोरडे फटक सोयाबीन करायचे। पूर्ण सोयाबीनचं आपल्याला अशा प्रकारे पाणी नितरून घ्यायचं आहे। बघा आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर खाली उतरून घेऊ, बटाटे पण चांगले शिजले असतील। बघा आपण हे सोयाबीन पूर्ण पाणी नितरून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आल्याचे तुकडे टाकून, लसूण जे आपण सोलून घेतलेला होता तो लसूण पण टाकूया। हे आपल्याला मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे, बारीक करायचे व्यवस्थित। बघा आपण चुलीवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तूप टाकून घेऊया। तुपाऐवजी तुम्ही मक्खन, बटर हे पण वापरू शकता। आम्ही तूप वापरतोय। तूप गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया। बेसन पीठ हे आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत भाजायचं आहे। आपले सोयाबीन मिक्सरमध्ये दळता आहे, चुलीवर बेसन पीठ पण भाजता आहे, तोपर्यंत आपण उकडलेले बटाटे सोलून घेऊया। सोलून किसून घेऊया, म्हणजे तयारी होऊन जाईल बरीचशी। बघा बटाटा आपला छान उकडलेला, जास्त पण नाही उकडलेला, एकदम मध्यम आकाराचा उकडून गेलेला आहे। बघा आपले बटाटे सोलून झालेले आहेत। आता आपण ते किसून घेऊया। बघा आपला बटाटा किसून झालेला आहे आणि सोयाबीनचा किमा पण बघा कसं छान बारीक करून आणलेला आहे। आता किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपण हे सोयाबीन जे दळून आणले ते टाकून घेऊया। पूर्ण आपण जे सोयाबीन दळून आणलेले ते टाकून घेऊया। त्याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा लाल तिखट। ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती पण टाकून घेऊया। सर्व आपले मसाले टाकून झालेले आहेत। आपण जे बेसन पीठ भाजून घेतलेलं होतं छानपैकी ते आता टाकून घेऊया। बेसन पीठ खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी चमच्याने टाकते। आपल्याला थंड झाल्याच्या नंतरच मिक्स करायचं आहे। बघा आपले सर्व मसाले हे सर्व टाकून झालेले आहेत। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून झालेले आहे। आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपल्याला। आता गार झालेले हातानेच करून घेते। छान आपल्याला असं कुरकुरीत सोयाबीन टिक्की करायची आहे। आपण ह्याच्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर हे काहीच वापरणार नाही आहे, पौष्टिक असंच बनवतोय। आपण नेहमी सोयाबीनची भाजी खातो, पण आज आपण सोयाबीनची टिक्की बनवूया।
आपल्या टिक्की बनवण्यासाठी मिश्रण किती छान तयार झालेले आहे। आता आपण टिक्की बनवून घेऊया। तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकता। आम्ही गोल बनवतोय, गोल आणि चपट्या आकाराची अशी मीडियम साईजची टिक्की बनवून घ्यायची आहे। बघा आपण अशा प्रकारे आपण सर्व टिक्क्या तयार करून घेऊ। आणि टिक्की तळण्यासाठी आपल्याला कोटिंग लागणार आहे। तिकडे गव्हाचं पीठ घेतलेले, कॉर्नफ्लॉवर ऐवजी आम्ही गव्हाचं पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकायचं आपल्याला। त्याच्यात पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं। जास्त पातळ पण नाही करायचं आहे, जेणेकरून आपल्या टिक्कीला कोटिंग बसली पाहिजे असं तयार करायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार करूया। आणि इकडे आपली टिक्की पण बनवायला चालू आहे। बघा किती छान टिक्की तयार झालेली आहे। आपण जे मक्याचे पोहे घेतलेले ते हाताने कुस करून बारीक करून घेतलेले आहेत। मक्याच्या पोह्यांच्या ऐवजी तुम्ही ब्रेडचा चुराही वापरला तरी चालेल, पण आम्हाला कुरकुरीत पाहिजे टिक्की, त्याच्यामुळे आम्ही मक्याचे पोहे वापरलेत। आता आपली टिक्की बनवून झालेली आहे, ती गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया। हे पहा सर्व व्यवस्थित टाकून चमच्याने हे करून घ्यायचं आहे। आणि जे मक्याचे पोहे बारीक केलेले त्याच्यामध्ये टाकून घोळून घ्यायची टिक्की। चारही बाजूने मक्याचे पोहे लागले गेले पाहिजे। आणि हे डिशमध्ये ठेवून आपल्याला 5-1 मिनिटं असंच ठेवायचं, त्यानंतर तळायला घ्यायची। बघा मक्याच्या मिश्रणामध्ये आपण बुडवून टिक्की ठेवलेली आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले। आता ती दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून घ्यायची आहे, जेणेकरून जास्तीचं जे लागलेले मक्याचं मिश्रण ते पडून जाईल आणि टिक्की व्यवस्थित दिसेल, आकार पण छान येईल। बघा आपली सोयाबीन टिक्की किती छान बनवून झालेली आहे। तिकडे सोयाबीन टिक्की बनवायची चालू होती तेव्हाच आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल पण चांगलं गरम झालेलं आहे। आता सोयाबीन टिक्की तळण्यासाठी टाकून घेऊया। आपल्याला जास्त क्वांटिटीत नाही टाकायचं आहे, 3 ते 4च टाकून घेऊया। आधी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघा आपली टिक्की छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून झालेली। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा कसा आवाज पण येतोय, किती छान झालेली कुरकुरीत, तेल पण पूर्ण नितरलेले। आणि आता राहिलेली बाकीची तळून घेऊया। बघा आपली सोयाबीन टिक्की तयार झालेली आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करून बघू शकता। आपण सोयाबीन चिल्ली, सोयाबीनची भाजी खातो, पण ही सोयाबीन टिक्की पण खायला छान आहे, चटपटीत आहे। तुम्ही पण नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली ती आम्हाला कमेंट करून सांगा। अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा। धन्यवाद।